हाय हॅलो नमस्कार। आणखी एका नवीन व्हिडिओसह आपण आलेलो आहोत। आजचा व्हिडिओ आहे गौरी गणपती स्पेशल। हो, मार्केट एक्सप्लोर असा हा व्हिडिओ असणार आहे, कारण आपण आलेलो आहोत पुण्यातील शुक्रवार पेठेत बाबा गेणू पार्किंगच्या तिथे। आणि इथे असलेल्या गौरींचे मुखवटे असू दे, सजावटीचं साहित्य जे सर्वात मोठं आकर्षण असतं, आणि एकाच ठिकाणी तुम्हाला अत्यंत व्हरायटी मिळणार आहे सजावटीच्या साहित्यामध्ये, तर अगदी माफक दरामध्ये ते मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असाच आहे। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय ओनली मानिनी। आपण शुक्रवार पेठेत आहोत, बाबा गेणू पार्किंगच्या तिथे जे गौरी गणपतीचे जे दुकानं आहेत तिथे आपण आहोत। आणि तिथल्या ज्या मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। यंदाचे दर कसे आहेत, काही नवीन प्रकार मुखवट्यांमध्ये किंवा मग इतर काही सजावटीच्या साहित्यांमध्ये आलेला आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर मॅडम, काय सांगाल यंदा म्हणजे दर काय आहेत? सर्वात प्रथम बोलायचं, आपल्याकडे अगदी 300 रुपयापासून गौरी आहे सिंगल मुखवटा। त्याच्यानंतर अमरावती पॅटर्नचे अवश्य नवीन आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये लेन्स आहेत, त्याच्यामध्ये 3 साईज आहेत। एक छोटा मुखवटा तुम्ही बघू शकता इथे चंद्रकोरवाला आहे, त्याच्यानंतर हा एक साईज आहे आणि एक मोठा साईज आहे। तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला 2500, 3.5, 6.5 या जोडीच्या प्राइसने तुम्हाला मिळतील। त्याच्यामध्ये हे पूर्ण मॅट फिनिशिंग मध्ये आणि हा ग्लॉसी मध्ये आहे। जसे मेकअपचे प्रकार असतात की मॅट आणि ग्लॉसी, सेम तसाच तुम्ही पाण्याने हा पूर्ण वॉश करू शकता। आणि टिकायला पण एकदा घेतल्यानंतर 20 ते 25 वर्ष बघायची गरज नाहीये। म्हणजे काय फरक आहे अमरावती किंवा साधे मुखवटे? साधे मुखवटे म्हणजे आपल्या पीओपीचे येतात, थोडं काही दागिने घालताना काळजी घ्यावी लागते किंवा हँडल करताना ठेवताना त्याची टचअप होण्याची जास्त शक्यता असते। पण तसं ह्या बॉडीजला नाहीये। तुम्ही दागिने घालताना पण प्रत्येक ह्याला बघू शकता होल दिलेले आहेत, कानातले घालायला होल आहेत, बिंदीसाठी सुद्धा होल आहेत। आणि हा पूर्ण पाण्याने वॉश करता येतो, ठेवताना पण एकदा ठेवला की काय 20-25 वर्ष बघायची गरज नाहीये। आणि डोळ्यांमध्ये लेन्स वगैरे, लिपला ग्लॉसी आहेत, त्याच्यामुळे अगदी जिवंत म्हणजे आपल्या घरी म्हणजे प्रत्यक्ष गौरी आल्यासारखी एकदम आपल्याला भास होतो। पूर्ण समजा अख्खी जोडी घ्यायची आहेत, अंग हात असू दे, तर त्या बॉडीमध्ये पण प्रकार बघूया आपण। ही तुम्हाला सगळ्यात छोटी बॉडी आहे 2.5 फुटापासून। 2.5 फुटाची बॉडी तुम्हाला 10,000 पासून स्टार्टिंग आहे जोडी। त्याची हाताची बोटं चिकटलेली आहेत, तशी पायाची बोटं पण चिकटलेली आहेत। आणि ह्या पेअर मध्ये तुम्ही इथं बघू शकता की ह्याला ब्लाउजला वर्किंग आहे, आणि ही हाताची बोटं सुट्टी आहेत, तुम्ही अंगठी घालू शकता, तसेच पायात जोडवी पण घालू शकता। ह्याची 12,000 रुपयापासून स्टार्टिंग आहे। तसंच जसं साईज वाढतील, चार प्रकार आहे, त्याच्यामध्ये 4 साईज आहे। 10,500, 12,500, 15,000, 18,000 अशा ह्याच्या साईज आणि किमती आहेत। त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे लेअर वापरून बॉडी केलेली असते फायबर मध्ये, त्याच्यामुळे ह्या पण एकदा घेतल्यानंतर तुम्हाला 20-25 वर्ष बघायची गरज नाहीये। आणि हे सगळे फोल्डेबल आहेत, ह्याचे हात वेगळे होतात, पायापासूनचा भाग वेगळा होतो, तसंच छातीचा भाग पण वेगळा होतो। आणि ह्याच्यावरची जी फिनिशिंग आहे ते पूर्ण वॉश करू शकता। ही सरळ पायाची आहे, आणि हे 1 पाऊल पुढं आहे। आणि एक आता मी बघितलं की एक फेटा जो नवीन दिसतोय, तर ते फेटे पण आलेले आहे का? हा, ते मागच्या वर्षीपासूनच आलेले आहेत, ते तुम्ही गणपतीला घालू शकता किंवा गौऱ्यांना पण घालू शकता। आणि ऑल साईज अवेलेबल आहेत, म्हणजे ऍडजस्टेबल आहे तो, कुठल्याही प्रकारच्या म्हणजे मुखवट्याला तो बसतो। त्याची काय रेंज आहे फेटा? ते तुम्हाला 1000 रुपये जोडीपासून अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन, डिझाईन पण मिळेल। तर आपण पाहू शकता की पूजेसाठी जे संपूर्ण साहित्य लागतं, जसं की पूजाची थाळी असू दे, कलश असू दे, त्या सगळ्या गोष्टी सिल्वर कोटेड मध्ये इथे आपण पाहू शकतो। तर मॅम, काय सांगाल यामध्ये काय काय असणार आहे या थाळीमध्ये? त्याच्यामध्ये जे गणपतीसाठी जे पूजेचं सामान लागतं त्याच्यामध्ये तामण पासून, कलश पासून सुरुवात होते। तर त्याच्यासाठी अगदी छोट्यातला छोटा सेट आपल्याकडे 380 पासून स्टार्टिंग आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दिवा, वाटी, प्रसादासाठी कलश आहे, घंटी आहे, उदबत्ती घर आहे। जसे तुम्हाला म्हणजे तुमची कस्टमाइज पण होतं ह्याच्यामध्ये, जशी डिमांड असेल त्याप्रमाणे करून देतो। मोठा सेट लागतो काही काहींना मोठे प्लेट मध्ये, तर हे पण आहे। यावर्षी नवीन आलेला सेट म्हणजे जेवणाचे ताट आहे,
गौरी गणपतीसाठी लागणारे हे जेवणाचं पूर्ण नैवेद्याचं ताट आहे। आता गौरी गणपती म्हटलं की सजावट ही आलीच आणि त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे थीम करण्यासाठी इथे भरपूर असे सजावटीचं साहित्य अवेलेबल आहे। तर आपण मॅमला बोलूया। मॅम काय सांगाल, म्हणजे हे सगळं थीम नुसारच मला दिसतंय, तर कसं काय, म्हणजे काय काय थीम्स आहेत किंवा आता मूषक सेट आहेत, त्याच्यानंतर वारकरी भजनी मंडळ बसलेला आहे, त्याच्यानंतर वारकरी म्हणजे जी दिंडी चालली आहे तो पण सेट तुम्ही बघू शकताय। सर्व धर्मीय तो आपल्याकडे 1500 पासून पुढे आहेत। भजनी मंडळ 5 जणांचा सेट येतो, तसंच 7 जणांचा येतो। पालखीचा हवा असेल तर 10 जणांचा येतो। जशी जशी म्हणजे त्याच्यातली वारकरी वाढतील त्याच्याप्रमाणे कॉस्ट आहे त्याची। तुम्हाला जर काही पारंपरिक मराठमोळी अशी थीम करायची असेल तर इथे काही दगडी साहित्य जे आहे सजावटीचं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। छोटे छोटे असे जातं आहे, त्यानंतर चूल दिसते, जे तुम्हाला एकदम सजावट वेगळ्या प्रकारची एखादी सजावट तुम्ही यंदा करू शकता आणि दिसायला एकदम छान असं छोटंसं सुंदर आहे ते। गौरी गणपतीसाठी असे सुंदर असे फिरते देखावे सुद्धा आहेत। त्याची स्टार्टिंग तुम्ही एक 1200 पासून पुढे असणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घेऊ शकता आणि दिसायला एकदम छान वेगळं काहीतरी आहे हे सजावटीमध्ये, जर तुम्हाला यंदा काही वेगळं ट्राय करायचं असेल तर। गौरी गणपतीच्या मागे समजा एखादा तुम्हाला काही असं छान एक वॉल पीस असू दे, असं काही प्रकारचं लावायचं असेल तर ते सुद्धा आहे। बघू शकता आपण छान असं तयार केलेलं आहे। यात साईज सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्या प्रकारे घेऊ शकता। मॅम काय सांगाल, यात किती साईज आहे? ह्याच्यामध्ये 2-3 साईज अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये फक्त पानांची एक येते, ती 300 रुपयाला आहे आपल्याकडे आणि हा पूर्ण स्लायडर आहे 15x8 चा आहे। हा तो पाहिजे तेवढा तुम्हाला लांब करता, त्याच्यामध्ये फुलांचे कलर्स पण भरपूर आहे। त्याच्यानंतर हा 1000 रुपयाला बसतो। हा पाहिजे तर असाही करता येतो, म्हणजे फ्लेक्झिबल येतो, तुम्हाला पाहिजे तेवढा दाट किंवा अगदी म्हणजे 15x8 साईज आहे त्याची। चौरंग पण वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत। त्याची छोटा तुम्ही घेतला तर तो 300 पासून पुढे स्टार्टिंग आहे त्याची, आणि जसं जसं तुम्हाला साईज जी हवी असेल त्यानुसार ते चौरंग सुद्धा त्याची रेंज असणार आहे। तर तोरण सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये अवेलेबल आहेत। मॅम तोरणाची रेंज काय असणार आहे? तोरण आपल्याकडे हो हेवी पण आहेत आपल्याकडे। फुलांमध्ये जर घेतले तर आपल्याकडे अगदी 150 रुपयापासून पुढे आहेत। त्याच्यानंतर मोत्यांचं घेतलं तर ते 250 रुपयापासून, म्हणजे 3 फुटापासून ते 5 फुटापर्यंत यावर्षी अवेलेबल झालेले आहेत। त्याच्यामध्ये अगदी फुलांचे तुम्ही बघू शकता की ते 1250, 1500 विथ लटकन येणार आहेत आणि स्टार्टिंग प्राइस आहे 250 रुपयापासून। सजावटीचं साहित्य तर आपण पाहिलंच, पण पुण्यातील पेठ्या आता गणपतीच्या स्टॉलनी देखील भरलेल्या पाहायला मिळत आहेत। जागोजागी पेठेमध्ये तुम्हाला गणपतीचे स्टॉल्स लागलेले दिसतील। सुबक आणि सुंदर अशा गणेश मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती घेऊ शकता। ह्या व्हिडिओमध्ये इतकंच। असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।